माय माऊली नमस्कार. विविध महान संत महिमा ग्रंथ महिमा श्री संत ज्ञानेश्वर महाराज भाग 2 अभिवाचन करत आहे. आज आपण बघूया आशीर्वाद खरा झाला पाहिजे. आळंदीत रुक्मिणी उदास मनाने राहत होती. एकटी राहत होती. ऐन तरुण्यात संसार अध्यावर सोडून आपला पती विठ्ठलपंत सैन्यास घेऊन निघून गेल्याचे दुःख तिच्या मनात होते. आता आपल्या घरी ती एकटी राहणार तरी कशी, म्हणून ती आपल्या वडिलांकडे आली आणि तेथेच राहू लागली. आता तिचा दिनक्रम वेगळ्या पद्धतीने सुरू झाला होता. जणू येथे आळंदीत राहून आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी तिने ही साधना सुरू केली होती. सकाळी लवकर उठावं, इंद्रायणी नदीवर जावं, इंद्रायणीच्या जलानं आंघोळ करावी, ओलेल्या कपड्याने सिद्धेश्वराचे दर्शन घ्यावे, तेथेच असलेल्या पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालावी. त्या पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालण्यासाठी इतर अनेक स्त्रिया येत असत. प्रत्येकीच्या हातात मण्यांची माळ असते. मग कुणी 11, कुणी 21, कुणी 51, कुणी 101, तर कुणी 500 प्रदक्षिणा घालत असत. एक प्रदक्षिणा पूर्ण झाली की माळेतील एक मणी उडायचा. कुणी एकमेकाशी बोलत नसत. बोलणार तरी कशा, कारण प्रदक्षिणेबरोबरच तोंडाने इष्टदेवतेची नामस्मरण जप चालू असे. त्यामुळे प्रत्येक स्त्री आपल्याच नादात ईशभक्तीमध्ये दंग असायची. रुक्मिणीबाईचं प्रदक्षिणा घालण्याचं काम साधारण दुपारपर्यंत चालू राहायचं. मग घरी घेऊन जेवणखाण करायचं. जेवणानंतर थोडी विश्रांती घ्यायची. परत सिद्धेश्वर मंदिरात काही कार्यक्रम असेल तर पाहायचा, प्रवचन असेल तर ऐकायचं, कीर्तनाचा लाभ घ्यायचा. असा सगळा दिनक्रम चालला होता. त्या दिवशी रुक्मिणीबाई नेहमीप्रमाणे सिद्धेश्वराचे दर्शन घेऊन पिंपळाच्या झाडाजवळ प्रदक्षिणा घालण्यासाठी आल्या. पाहता तो एक तेजपुंज सैन्याशी आधीच पिंपळाच्या पारावर येऊन बसलेले. होय, ते रामानंद स्वामी होते. पण रुक्मिणी कुठली त्यांना ओळखायला? दोघांनी माहिती नव्हती. भगवे कपडे घातलेला, भस्म लावलेला, हातात गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातलेला, डोक्यावर जटा बांधलेला, तोंडातल्या तोंडात मंत्र पुटपुटत जप करीत बसलेला कुणी सत्पुरुष पारावर बसलेला आहे. हे पाहून सर्व सुवासने त्यांच्या चरणाचं दर्शन घेतलं. रुक्मिणीबाईने सुद्धा त्यांचं दर्शन घेतलं. दर्शन घेणाऱ्या प्रत्येकीला ते स्वामीजी आशीर्वाद देत होते. कुणाला म्हणत होते सुखी भव, कुणाला आशीर्वाद भव, आयुष्यमान भव, तर कुणाला चिरंजीवी भव असे आशीर्वाद देत होते. रुक्मिणीबाईने त्यांचे दर्शन घेताच त्यांना स्वामींनी पुत्रवती भव असा आशीर्वाद दिला. आता आशीर्वाद ऐकता क्षणी रुक्मिणीबाई मटकन खाली बसल्या. त्यांचे डोळे पाण्याने डुबवून गेले. तोंडाला पदर लावून त्यांनी आपला हुंका दाबून धरला. इतर स्त्रियांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. हे पाहून स्वामी गडबडले. काय चुकलं बरं? स्वामींनी त्यांना विचारलं. तुला रडायला काय झालं बाळ? काय दुःख आहे तुझ्या मनात? मुली माझं बाय काही चुकलं का? घाबरू नकोस, भिवू नकोस, अगदी मोकळ्या मनाने सांग. अगं बाळे, हा सिद्धेश्वर आहे ना साक्षीला, तो नक्कीच तुझं दुःख दूर करेल. रुक्मिणी म्हणाली, महाराज आपण तपस्वी योगी आहात, आपल्या शब्दाला बोल लागू नये, तो खोटा ठरू नये. स्वामी म्हणाले, अगदी बरोबर, मी दिलेला शब्द आशीर्वाद खरा झालाच पाहिजे, नव्हे तो खरा होणारच. पण महाराज, आता आपण मला दिलेला आशीर्वाद कसा काय पूर्ण होणार? रुक्मिणी व्याकुळतेने म्हणाली, का, काय झालं तुला? शंका काय येते? स्वामीने विचारले. अहो स्वामी, हिचे पती इथं नसतात. जमलेल्या स्त्रिया तिला बोलली, का कुठे गेले? स्वामीने विचारलं. अहो स्वामी, तिला माहीत असतं तर ती अशी या पिंपळाला फेऱ्या मारीत बसली असती का हो? ओळख्यातल्या दुसऱ्या बाईने स्वामींना विचारले. म्हणजे स्वामी आचरण म्हणाले. आता रुक्मिणीबाईने स्वतःला सावरले. ती स्वामींना म्हणाली, कुठं गेले ते माहीत नाही, पण घर सोडून गेलेत एवढं मात्र खरं. पण तुला न सांगता, तुझी परवानगी न घेता गेले? स्वामीजीने विचारलं. होय महाराज, कुणी म्हणतं ते काशीला गेले, कुणी म्हणतं त्यांनी सैन्यास घेतला. रुक्मिणीबाईने स्वामींना सांगितलं. रुक्मिणीबाई पुढे बोलल्या, स्वामीजी, मी काहीच करू शकत नाही. मला खरोखरच काही समजेन असं झालं. आज आपलं दर्शन झालं, आपला आशीर्वाद घ्यायची इच्छा झाली, म्हणून मी आपल्या पावनचरणी मस्तक ठेवलं. महाराज, मी ईश्वराला शरण गेले, सिद्धेश्वराला साकडे घातले, त्याच्या दारी असलेल्या पिंपळाला विनवले. रोज येऊन अश्वत्थ वृक्षाला माझ्या मनात असलेली दुःख सांगते, त्याच्याशी हितगुज करण्यात वेळ घालवते. महाराज, आज मला दिसलात. एक पुण्यमय पुण्यदायी विभूती पाहून एवढा आनंद झाला. म्हणूनच आपला आशीर्वाद घेण्यासाठी आपला चरणस्पर्श केला आणि आपण आशीर्वाद दिलात. पुत्रवती भव. महाराज, मला काय पुत्र नको होते का? सूर्यासारखे तेजस्वी, चंद्रासारखे स्नेहल, कर्णासारखे उदार, भीम अर्जुनासारखे पराक्रमी, सगळ्या जगावर मायेची दृष्टी करणारे दयाळू, मेघासारखे जगात नाव गाजवणारे कर्तृत्वान पुत्र आहे. पण महाराज, हे कसं शक्य? एवढे बोलून रुक्मिणीबाईने परत आपल्या 2 हाताच्या उंजळीत
आपलं तोंड खुपसलं. स्वामी म्हणाले, मुली हा वेडेपणा सोड. अगं या सिद्धेश्वराच्या मनातलं कोण जाणतंय? कोणाकडून ते कोणतंच काम भलं करून घेईल हे सांगता येत नाही. नाही तर तुझ्यासाठी माझ्या तोंडून आशीर्वाद आलाच नसता. बरं, पण तुझ्या पतीचं नाव? विठ्ठलपंत. रुक्मिणी म्हणाली, त्याची तर काही माहिती जर मला सांगशील? स्वामीजी म्हणाले. रुक्मिणीबाईंनी त्यांना माहिती सांगितली. स्वामी रुक्मिणीबाईंना धीर देत म्हणाले, बाळे तू आता दुःख चिंता सोडून दे. आम्हा तपस्व्यांचे आशीर्वाद असे कधी व्यर्थ जाणार नाही. आणि इथं तर तुझ्या पाठीशी साक्षात सिद्धेश्वर उभे आहे. मग काळजी कसली? स्वामींचं आश्वासन ऐकून रुक्मिणीबाईंना समाधान झालं. जणू काही पती आपल्या घरी परत येण्यासाठी त्यांनी पिंपळाला प्रदक्षिणा घालण्याचे जे कठीण व्रत आचरले होते, त्या व्रताचं फळ आज मिळालं. स्वामींनी एवढा शब्द दिला म्हणजे आपले पती लवकरच घरी परत येणार याची जणू तिला खात्री पटली. स्वामींनी रुक्मिणीबाईकडून जेव्हा त्यांच्या पतीबद्दलची सर्व माहिती ऐकली, तेव्हा त्यांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही की आपल्या आश्रमात नवीनच आलेला तरुण संन्यासी आपला आवडता शिष्य स्वामी चैतन्य आश्रम हाच विठ्ठलपंत होय. त्याने आपल्याला विठ्ठलपंत हेच नाव सांगितलं होतं. आळंदी हेच गाव सांगितलं. तोच हा या बाईचा पती होय. मग ते रुक्मिणीबाईला म्हणाले, मुली घाबरू नको. माझ्यावर भरोसा ठेव, तुझे पती नक्की परत येतील. मी त्यांची तुझी भेट घालून देईल. मी त्यांना शोधून काढेल. स्वामीजींनी आपला पुढचा सर्व प्रवास यात्रा रद्द केली. रुक्मिणीबाई त्यांचे वडील सिद्धोपंत यांना आपल्याबरोबर घेऊन परत काशीला आपल्या आश्रमात आले. पुढचं बघूया. विठ्ठल तू यांना ओळखतोस? रामानंद स्वामी आपल्या आश्रमात परत आले. सिद्ध पंत रुक्मिणीबाईने एका कुटीमध्ये मुक्कामाची सोय केली. स्वामींनी रात्र अवस्थेत काढली. सकाळ झाली. सर्व आश्रमवासियांनी ऐनिक ओळखली. सर्व शिष्यगण आश्रमांच्या प्रार्थनेसाठी स्वामीजींच्या समोर जमा झाले. आज स्वामींचा चेहरा गंभीर दिसत होता. मनातली खळबळ व स्वस्थता चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होते. शिष्यगणांनी हे पाहिलं, पण गुरुजींना काय झाले कोणालाच कळत नव्हते. प्रार्थना आटोपली. शेवटी त्यांनी आपला आवडता शिष्य चैतन्याश्रम याला आपल्याजवळ बोलवून घेतले. त्यांनी चैतन्यावर नजर रोखून करड्या आवाजात विचारले, विठ्ठल, आता मी तुला जे विचारणार आहे त्याची खरी खरी उत्तर मला देशील? होय हो गुरुजी, यात काय संशय? चैतन्याश्रम म्हणाला. मग स्वामींनी आपल्या आश्रमात कुटीतील पाहुण्यांना बोलावून आणायला सांगितलं. रुक्मिणीबाई येथे आल्यावर परत त्यांनी विचारलं, विठ्ठल तू यांना ओळखतोस? गुरुजी आपल्या शिष्याला दीक्षा दिल्यानंतर कधीही पहिल्या नावानं हाक मारित नसत. पण आज त्यांनी चैतन्य आश्रमाला विठ्ठल नावाने हाक मारली. खरं म्हणजे तेव्हाच विठ्ठलपंतांच्या मनात थोडी चर्र झालं. गुरुजीने आज अशी हक्का मारली म्हणून तो गोंधळून गेला. आता समोर प्रत्यक्ष रुक्मिणीला पाहताच त्याची घाबरगुंड उडाली. हात जोडून खाली मान घालून तो उभा होता. गुरुजी परत गरजले, विठ्ठल, माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस तू? हो हो ओळखते गुरुजी. स्वामीने परत प्रश्न केला. माझी पत्नी आहे गुरुजी. खाली मान घालून विठ्ठलपंताने उत्तर दिलं. तू इथं आलास तेव्हा सैन्यास घेऊन आलो असं तू मला सांगितलं होतं. आज गुरुजी विठ्ठलपंत सैन्यास घेण्यापूर्वीची परवानगी घेतली होतीस. आता विठ्ठलपंत काय बोलणार? नुसते खाली मान घालून उभे. स्वामींचं पुढचं म्हटले, पत्नीच्या परवानगी विरुद्ध सैन्याशी शास्त्रविरुद्ध नाही काय? तू माझ्याशी खोटं बोललास, मला फसवलास? चाचरत विठ्ठलपंत बोलू लागले. पण गुरुजी, संसाराचे सर्व मोपाश तोडणं, त्या बंधनातून कायमचं मोकळं होणं म्हणजे सैन्यास नाही काय? मला सुद्धा आता कुठलाही मोह नाही, मी मुक्त झालो. विठ्ठलपंतांचं उत्तर ऐकून स्वामी रागानेच म्हणाले, तसं आपल्या धर्मशास्त्रामध्ये लिहिलेलं नाही. तू जे सांगतो तो केवळ तुझा तर्क, पण तर्क आणि ग्रंथातला आधार वेगळा वेगळा. मी ग्रंथातील आधाराला श्रेष्ठ मानतो. विठ्ठलपंतांचं तोंडचं बंद झालं. काय उत्तर द्यावं गुरुजींच्या उत्तरावर? आता विठ्ठलपंत फक्त म्हणाले, चुकलो गुरुजी, आपण मला क्षमा करावे. स्वामीजी विठ्ठलपंतांना म्हणाले, केलेल्या चुकीबद्दल नुसती माफी मागून भागत नसतं, ती चूक दुरुस्त करून घ्यावी लागते. मग आता मी काय करावं? असा आदेश आहे गुरुजी. विठ्ठलपंताने नम्र मार्दव भरलेल्या आवाजात विचारलं. स्वामीजी म्हणाले, आदेश? अरे मी तू कोण संदेश देणार? हो तर तो भगवंताची इच्छा. काय? अजान बालकासारखा विठ्ठल प्रश्नाचा प्रश्न. आता ही भगवी वस्त्र उतरवा, ती गंगार्पण करा, यांना घेऊन आपल्या घरी जा, आनंदाने संसार करा. स्वामींनी सांगितलं. पण गुरुजी, संन्यासाने परत संसार केला म्हणून समाजातले लोक माझी निरचना करतील, टिंगलटवाळी करतील, नावे ठेवतील. त्यांना मी कसे तोंड टाकू? त्यांना कसं तोंड देऊ? विठ्ठलपंतांनी विचारलं. काही दिवस तुला हे सारं मुकाट्यानं सहन करावं लागेल. हा तुझ्या खऱ्या कसोटीचा काळ, पण ही कसोटीची काळ रात्र संपून आनंदाचा सूर्य उगवणार. इतर काय म्हणतील याचा विचार नंतर
आधी पत्नीच्या दुःखाचा विचार करायला हवा. जा, मी तुला सांगतो तसं कर. अरे तू भाग्यवान, भाग्यवंत. तुम्हा दोघांच्या उदरी रत्नाखणी जन्माला येणार. तुमची मुलं अत्यंत महान गुणवान कर्तृत्वाने पडणार. आपल्या कार्यानं जगाचे डोळे दिपवणार. त्यांच्या बुद्धिमत्तेने सर्वजण चकित होतील. सर्व संतांचं भूषण म्हणूनच त्यांचं नाव घेतलं जाईल. जा, माझे म्हणणं लक्षात ठेव. हा माझा आशीर्वाद आहे. विठ्ठल पंताने रुक्मिणीसह स्वामींना नम्र अभिवादन केलं. आपली भगवी वस्त्र उतारून गुरुचरणावर समर्पित केली. आता स्वामीजींचा चेहरा पहिल्यासारखा प्रसन्न तेजस्वी दिसत होता. विठ्ठल पंताने सिद्धोपंत पत्नी रुक्मिणीबाईसह गुरु रामानंद स्वामींना वंदन केलं. आश्रमाला वंदन केलं. तिघांनी आळंदीच्या दिशेने पाऊल टाकले. आता रस्ता निश्चित होता. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात पुढील कथा बघूया. पुंडलीक वरदारी विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज की जय. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो राजा सुपात्र. तया आठवीता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. ज्ञानदेव सोपानदेव निवृत्ती मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम.